कुळगाव बदलापूर नगर परिषदेने भांडवली खर्चाच्या अंतर्गत झाडांसाठी पाणीपुरवठा, देखभाल आणि वृक्ष खरेदी लागवड यावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे नोंदवले आहे. परंतु प्रत्यक्षात बदलापूरमध्ये वृक्ष संवर्धन, झाडांची देखभाल किंवा नवीन रोपट्यांची लागवड होताना दिसत नाही. ही विसंगती नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण करते आहे की हे प्रकल्प केवळ कागदोपत्री आहेत की प्रत्यक्षात त्यांचा काही उपयोग होतोय का. नगर परिषदेच्या अहवालानुसार झाडांच्या पाणीपुरवठा आणि देखभालीवर 27,13,700 रुपये तर वृक्ष खरेदी, लागवड आणि संवर्धनावर 1,34,91,876 रुपये खर्च करण्यात आले. मात्र बदलापूरमधील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या उद्देशांसाठी केलेला खर्च प्रत्यक्षात दिसूनच येत नाही. शहरातील बहुतेक झाडे कोरडी पडलेली, पाण्याचा तुटवडा असलेली किंवा काढून टाकलेली दिसतात. नवीन रोपटी लावण्याचं कामही फारसं झालेलं दिसत नाही आणि या परिस्थितीमुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. नागरिकांना हे समजून सांगणं आवश्यक आहे की हे फंड कुठे आणि कसे वापरले गेले. जर खरोखरच वृक्ष संवर्धन झाले असते तर शहरात हरित आच्छादन वाढले असते. काही वेळा नगरपालिका करारदारांना निधी देतात पण काम योग्य प्रमाणात होत नाही. बदलापूरमधील पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयावर नगर परिषदेकडे मागणी केली आहे की वृक्ष संवर्धनासाठी दिलेल्या निधीचा तपशीलवार हिशोब सादर करावा. झाडांच्या पाणीपुरवठा आणि देखभालीसाठी स्वतंत्र तपास समिती नेमावी. भविष्यातील योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून पारदर्शकता राखावी. बदलापूर नगर परिषदेने वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण विकासासाठी जाहीर केलेला खर्च प्रत्यक्षात दिसत नसल्यास ही गंभीर बाब आहे. शासनाच्या निधीचा योग्य वापर होत आहे याची खात्री करण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे. नागरिकांनी यावर भूमिका घेऊन हरित विकासाच्या योजना अंमलात आणण्यासाठी दबाव आणणं गरजेचं आहे. झाडे जगवा, शहर वाचवा हे केवळ घोषवाक्य न राहता ते प्रत्यक्षात उतरायला हवं.